इथे ना मी तांदळाची खीर बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीने, जास्त काही न घालता सोप्या पद्धतीने ही खिरीची रेसिपी चला तुम्हाला सुद्धा सांगते. तर इथे इंद्रायणीची जी कणी असते, इंद्रायणी तांदळाची, ती आणि त्याच्यासोबत 4-5 बदाम भिजायला घालून घेतले. भिजल्यानंतर छान भिजल्यानंतर याला मिक्सरमध्ये असं ग्राइंड करून घेतलं. एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं खोबरं वगैरे ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहे ते छान असे फ्राय करून घेतले आणि त्याच कढईत थोडंसं पाणी टाकून तूप टाकून दूध टाकलं. दुधाला उकळी आल्यानंतरच आपण जी पेस्ट बनवली आहे तांदळाची ती यामध्ये घालून घ्यायची, कारण जेणेकरून ते दूध छान असं उकळल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थिक बनायला मदत होते. तर मग इकडे जे आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते मी जी पेस्ट आपण बनवली होती ती घालून घेतली आणि खूप सोप्या पद्धतीने ही खीर बनली जाते. याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रुट्स वगैरे आहे ते सगळं घातलं, साखर वगैरे घालून घेतली. आपल्या आवडीनुसार साखर घालू शकता कमी जास्त. इकडे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी थिक अशी खीर झालेली आहे. वरतून विलायची पावडर वगैरे घालायची आणि सर्व करायची. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट सर्व करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब